नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज बघणार आहे आपण लग्न सराई स्पेशल अशी ब्लाऊज डिझाईन, अतिशय सुंदर आणि सोपी अशी ब्लाऊज डिझाईन आज आपण बघणार आहे. तर त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे काय होईल रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. हे बघा मैत्रिणींनो, आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 13.5 अधिक 1 14.5ची. त्याचबरोबर आपण 34 इंचाची छाती घेतलेली आहे, 5.5चा मोंडा, 5.5चं शोल्डर असं आपण माप घेतलेलं आहे. गळा घेतलेला आहे 10 इंचाचा आणि गोल असा आपण गळ्याला आकार दिलेला आहे. तर सिंपल गोल गळ्यावर आपण पॅच असं छोटासा पॅच लावून सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, आपण पहिले काय करायचं, अस्तर आहे ना पीसच्या कपड्यावर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण सगळीकडनं त्याला शिलाई मारून घ्यायची. हे असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की अस्तर कसं जॉईंट करायचं आहे, त्याप्रमाणेच हे अस्तरसुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी हाताने व्यवस्थित सगळं प्रेस करून सगळीकडनं आणि ते अस्तर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, ते फुगा वगैरे पडणार नाही याचीसुद्धा तितकीच काळजी आपण घ्यायची आहे. त्याच्यामुळे फुगा जर पडला तर आपल्या ब्लाऊजचा पूर्ण शो जातो, म्हणून ते फुगा वगैरे पडायला नको. त्याच्यामुळे हाताचा व्यवस्थित असा वापर करून आपल्याला ते अस्तर नीट जॉईंट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित असं परफेक्ट आपण शिलाई मारतोय. मोंढ्याच्या तिथे सुद्धा आपण कपडा एकदम व्यवस्थित असा वळवून घ्यायचा आहे. आपला अस्तर जॉईंट करून झालं. आता जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला सगळा कट करून घ्यायचा आहे. सगळा कपडा आपण कट करून घेतोय. कुठेही कपडा शिल्लक राहायला नको, त्याच्यावरती जर शिलाई गेली तर आपलं ब्लाऊज लवकर उसवलं जातं. त्याच्यामुळे हा कपडा आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा असतो. अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे अगदी कमी वेळात. बघा, आपला पूर्ण कपडा हा कट करून झालेला आहे आणि आपल्याला आता टक्स मारायचे, त्याचे पॉईंट काढून घ्यायचे आणि दोघा बाजूने आपल्याला खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. व्यवस्थित असे आपले टक्स मारून घ्यायचे आणि टक्स मारल्यानंतर आपला पाठीचा जो लूक असतो तो छान तयार होतो. नंतर आपल्याला ही कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी एक बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही वरतून अशी जॉईंट करून घ्यायची. शिवता शिवता मध्ये काय करायचं, एक चुनी टाकून द्यायची पट्टीला. त्याच्याने काय होईल, आपला जो कमरेचा भाग असतो ना तो ब्लाऊज घातल्यानंतर वरती उचकत नाही, म्हणून ती प्लेट आपण टाकायची आहे पट्टीला. नंतर आपण त्याला दाबटीप दिली आणि आता मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याला मारायची. बघा, आपली पट्टीसुद्धा आता लावून होते. अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग आपल्या पाठीच्या कपड्याला आलेली बघू शकता तुम्ही, कुठेही फुगा वगैरे पडलेला नाही. आता आपल्याला कॉन्ट्रास्ट पायपिंग करायची. आपण क्रॉस पट्टी काढलेली ही आणि वरतून अशी फक्त आपण पट्टी सिंपल अशी ठेवून अर्धा किंवा पाव इंचावर, ज्याची शिलाई परफेक्ट असेल त्यांनी पाव इंचावर मारायची आहे आणि ज्यांना अजून शिलाई जमत नाही त्यांनी अर्धा इंच पकडून ही शिलाई मारून घ्यायची. बघा, सिंपल अशी पट्टी आपण ठेवली आणि फक्त एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची. ती शिलाई मारल्यानंतर आपल्याला ती पट्टी अशी मध्ये फोल्ड करायची. साधारण अर्धा इंच कपडा बाहेर राहील इतकी पट्टी आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे अर्धा इंच कपडा आपला तो बाहेर राहायला पाहिजे, याप्रमाणे आपण ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती एकदम कडेला अशी एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला. अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार होणार आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही पायपिंग केली तर तुमची पायपिंग अजिबात उलटी वगैरे होणार नाही. बघा, आता जो कपडा आपला एक्स्ट्राचा उरलेला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश कट करायचा आहे. ब्लाऊजला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे कैचीचा. एकदम काळजीपूर्वक आपण तो कपडा कट करायचा आहे. बघा, आपला कपडा कट करून झालेला आहे आणि जी आपण अर्धा इंच ही पट्टी बाहेर ठेवली तिचीच आपल्याला परत पुन्हा फोल्ड करायची आणि जितकी आपल्याला जाड किंवा बारीक पायपिंग पाहिजे तितकी आपण ती मध्ये फोल्ड करून एकदम खाचेत बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपली जी पायपिंग आहे ती अतिशय गोल आणि सुंदर अशी तयार होते आणि कुठेही उलटी वगैरे पडणार नाही.
एकदम छान अशी पायपिंग आपली तयार होणार आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा। त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल। आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लासेससुद्धा सुरू आहे। बघा, आपण हे कॅनव्हास घेतलं आहे आणि ते आपल्याला असं हे करून बघा असे ह्याप्रमाणे आपण घडी केली आणि त्याला आपल्याला असा आकार द्यायचा आहे। फक्त असा जो आपला पाण्याचा थेंब आहे त्याप्रमाणे आपण हा आकार देणार आहे। पाण्याच्या थेंबाचा असा आकार द्यायचा आहे फक्त आपल्याला, आणि ते आपल्याला घ्यायचे कात्रीने कट करून। बघा, जसा आपण तो आकार दिला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा कॅनव्हास कट करायचा आहे। कॅनव्हासचे आपल्याला 3च तुकडे लागत आहे। बघा, आपण हे 3 तुकडे काढले कॅनव्हासचे, तेवढे 3च तुकडे घ्यायचे आणि जो कॉन्ट्रास्ट कलरचा आपण पायपिंग केली तोच कपडा आपण इथे घेतलेला आहे। मैत्रिणींनो, हा आपण साडीचा कपडा घेऊन आणि पॅच बनवायचे, पायपिंगसुद्धा तीच करायची कॉन्ट्रास्ट। जर तुमच्या साडीमध्ये कमी कपडा असेल आणि तुम्हाला जर मॅचिंग असं बनवायचं असेल तर थोडासा आपण किती अर्धा मीटर कपडा आणू शकतो विकत, जो असतो मॅचिंग पण भेटतो आपल्याला साडीचा मॅचिंग कपडा, तशा कलरचा आपण कपडा आणायचा आणि पॅच बनवायचे। अतिशय सुंदर असं ब्लाऊजला लुक येतो। बघा, हे आपण जे शिवून घेतले ना ते पॅच, त्याच्या कडेने जो कपडा एक्स्ट्रा उरलेला आहे तो सुद्धा आपण असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी सुंदर असे आपले पॅच तयार होत आहे। तिघही पॅचला आपण असंच बनवायचं आहे। हे बघा, आपलं हे सुद्धा शिवून झालं आहे आणि पूर्ण जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कॅनव्हासला खेटून हे कट करून घ्यायचं आहे। असं पूर्ण आपले पॅच तयार झाले। आता आपल्याला हे पॅच इथे लावायचे, जिथे गळ्याचा कोपरा आहे तिथे आपल्याला हे पॅच असे ठेवून घ्यायचे, अगदी व्यवस्थित ठेवायचे आणि त्याला आपण आहे ना पिना लावून घ्यायचे, म्हणजे काय होईल, शिवायला सोपं जाईल। शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर एकच नंबर हा ब्लाऊज दिसणार आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे। आणि एकदम सोपी डिझाईन असल्यामुळे कोणालाही सहज जमेल अशी सोपी डिझाईन आहे। बघा, आता त्याच्यावरती आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची। बघा मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लासेस सुरू आहे, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या। एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपले क्लास चालू आहे आणि 4 टक्स ब्लाऊज आता सुरू आहे आपले। 34 साईज छातीपर्यंत आपले ब्लाऊज झालेले आहे, म्हणजे कटिंग पेपर कटिंग झालेली आहे। रोज आपण एक कटिंग करतोय। आता 30 झाली, 28 झाली, 30 झाली, 32 झाली आणि आता 34सुद्धा झालेली आहे। त्याच्यानंतर आता 36 साईज येणार आहे। तर ज्या मैत्रिणींना 36 साईजचं ब्लाऊज शिवायचं असेल किंवा तुमचं स्वतःचं माप असेल तर तुम्ही त्या मापाने कटिंग करायची, एकदम परफेक्ट असं ब्लाऊज तुमचं होणार आहे। त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा। बघा, आपण ही सगळीकडनं असं मस्त शिवून घेतलं आहे। आता आपण एक कॉपरची अशी लेस वापरलेली इथे, आणि ती आपल्याला जिथे आपण हे शिवलं आहे त्याच्यावरती ती लेस ठेवून कडेकडेने त्याला शिलाई मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित असे ते कडेला ठेवून आणि शिलाई मारायची। जिथे टोकं आले तिथे छोटीशी एक प्लेट टाकायची लेसला, म्हणजे तिथे काय होईल, टोक होईल, तयार होईल आणि ते पानाचा जो आकार आहे तो बिघडणार नाही। अगदी व्यवस्थित असा आकार जसा आहे तसाच तो तयार होईल आणि ते पाकळी जे आपण बनवल्यात त्या सुंदर अशा दिसतील। बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित अशी ती लेस पकडून आणि सावकाश अशी लावून घ्यायची आहे। बघा, आपण कोणत्याही ब्लाऊजवर ही डिझाईन बनवू शकतो। कोणतीही साडी आपली असली, साधी एकदम साध्यातली साडी जरी असली तरी तिला आपण ह्या ब्लाऊजमुळे सिंपल बनवू शकतो। बघा, आपली लेस अतिशय सुंदर अशी दिसते ती, आणि जे पानं आपण जे बनवले ते सुद्धा खूपच छान दिसत आहे।
अगदी व्यवस्थित असं सावकाश आणि कपडा फिरवून फिरवून आपल्याला ती लेस लावायची आहे। बघा आपले हे पानांना लेस लावून झाली, तिथे आपण लेस कट करून घ्यायची आणि थोडीशी मध्ये फोल्ड करून पुन्हा एकदा त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। बघा हे पानांना आपली पूर्ण लेस लावून झाली, तशीच आपण आता गळ्याला सुद्धा लेस लावणार आहे। पूर्ण सगळीकडनं लेस लावून घ्यायची गळ्याला। अगदी व्यवस्थित सावकाश आणि स्टेप बाय स्टेप हे सांगितले तुम्हाला मी डिझाईन कशी बनवायची, तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचं आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा मला सांगायचं आहे डिझाईन कशी वाटली ते। बघा अगदी सुंदर असं आपल्या गळ्याला आपण लेस लावून घेतल्यामुळे तो गळा आणखी आकर्षक कसा बनला आहे। त्याच्यानंतर आपण सुंदर असे आता लटकनसुद्धा आपण त्याला लावणार आहेत। बघा अगदी सुंदर असे लटकन बनवलेले आपण। ते लटकनला सुद्धा आपण ती जी लेस गळ्याला लावली तीच लेस आपण गोल्डन म्हणजे कॉपरची जी लेस लावलेली तीच लेस आपण लटकनला सुद्धा लावली आणि सुंदर असे लटकन आपण त्याला लावून ती डिझाईन अगदी आकर्षक अशी बनवणार आहे। दोघं बाजूने आपण 2.5 इंच अंतर वरतून खाली मोजायचं आहे आणि ते नॉड लावून घ्यायचे आहेत। बघा आपले नॉड सुद्धा लावून झाले। आता आपण बांधून बघूया आपली डिझाईन कशी झाली ते। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली। कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आपली डिझाईन कशी वाटली ते। सुंदर अशी डिझाईन झाली तयार। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते। नक्की ट्राय करा। पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे काही रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा। तोपर्यंत बाय बाय।